केळवणासाठी आम्ही छान असं पारंपरिक पद्धतीचं जेवण केलेलं. इथे केलं आहे पोळीचा सार, बटाट्याची भाजी आणि गुलाबजामुन, तसेच मिक्स डाळीची भजी, पुरणपोळ्या, भात, पापड, लोणचं आणि इथे छान असं केळीच्या पानावर मस्त ताट वाढलेलं आहे तिच्यासाठी. नमिताला ओवाळताना खरं तर भावूक झाली होती मी आणि ती सुद्धा. तिचं लग्न होतं या गोष्टीचा आनंद तर खूप आहे, पण ती सोडून जाते त्याचं दुःख पण तेवढंच होतं. आम्ही 4 जण आहोत, 3 बहिणी आणि 1 भाऊ. आता आमच्या दोघींचं लग्न झालं आणि आता नमिताचं लग्न होतं आहे. खूप वेगळं वाटते की आता आमचं शेंडेफळ आम्हाला सोडून जाणार आहे. मी आणि ताईने नमिताला ओवाळलं. अच्छा, हे केळवण लिहिलेलं जे आहे ते ताईनेच लिहून आणले स्पेशल पुण्यावरून आणि ते ओवाळून झाल्यावर मग नमिताला जेवायला दिलं. हे नमिताचं पहिलं केळवण होतं आणि नंतर मावशीचा मूड चेंज करण्यासाठी इथे निहालला बाजूला बस. जेवण झाल्यानंतर इथे नमिताची ओटी भरली आणि तिला साडी वगैरे दिली. ओटी भरताना पण वेगळंच वाटत होतं की आपण एवढे मोठे झालो की आता एकमेकांच्या ओटी भरतोय, पण ज्या पद्धती आहे त्या करायलाच पाहिजे. नेहमी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणारी नमिता आज एवढी समजदार झाली की माझ्या पाया पडते. वेगळंच वाटत होतं सगळं खरं तर. माझी ओटी भरून झाल्यावर ताईंनी पण तिची ओटी भरली आणि तिला आम्ही दोघींनी खूप सारा आशीर्वाद दिला. घे एक फोटो काढू, एक फोटो. गेली आता. नाही केला लाडू टाटा टाटा का फ्लँकीस ब्लॅक कलरचा सोडा कुठला असतो का? थम्सअप. हा, जिरा सोडा, जिरू त्यात. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आजचा व्हिडिओ एवढाच. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. आता पप्पा टाटा गेले पप्पा.